तर ट्रक चालकांच्या संपाचा काहीसा फटका आता एपीएमसी भाजीपाला मार्केटवर सुद्धा झालेला पाहायला मिळतोय। एपीएमसी बाजारामध्ये परराज्यातील माल आला नसून राज्यातील काही भागातून भाजीपाल्याची आवक ही काही प्रमाणात झालेली आहे। भाजीपाल्याची आवक ही 50% घसरलेली आहे। ग्राहक सुद्धा घटल्यामुळे भाजीपाल्याला उठाव नाहीये। ट्रक चालकांचा संप सुरू राहिल्यास आवक ठप्प होईल आणि दर मोठ्या प्रमाणात वाढतील अशी शक्यता सुद्धा व्यापाऱ्यांनी व्यक्त केलेली आहे। एपीएमसी मार्केटमधून आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी सिद्धेश म्हात्रे यांनी। हिट अँड रन प्रकरणी केंद्र सरकारने नवीन कायदा आणला असून या कायद्याला ट्रक चालकांनी तीव्र विरोध केला आहे। मी सध्या वाशी येथील एपीएमसी मार्केटमध्ये आहे। या ठिकाणी या ट्रक चालकांनी जो संप पुकारला आहे 3 दिवसाचा, त्या संपाचा कुठेतरी परिणाम आता हळूहळू जाणवू लागलेला आहे। आज आपण पाहायला गेलं तर आज तब्बल 50% भाजीपाल्याची जी आवक आहे ती घटलेली कुठेतरी माहिती जी आहे ती समोर येत आहे। आणि भाजीपाल्याची आवक घटली असली तरी ग्राहकांनी देखील एपीएमसी मार्केटकडे पाठ फिरवली आहे आणि त्यामुळे दर हे जे भाजीपाल्याचे आहेत ते मात्र स्थिर आहेत। असं असलं तरी पुढील जर 1-2 दिवसात अशाच प्रकारची आवक कमी राहिली तर संपूर्ण मुंबईला जो भाजी पुरवठा करण्यात येतो तो याच एपीएमसी मार्केटमधून करण्यात येतो आणि त्याचमुळे जर आवक अशाच प्रकारे घटलेली राहिली तर पुढील 1-2 दिवसात दुपटीने जे दर आहेत ते वाढू शकतात। अशा प्रकारची प्रतिक्रिया व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे। त्यामुळे कुठेतरी परिणाम जो आहे तो हळूहळू या एपीएमसी मार्केटवरती जाणवताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो। त्यामुळे दर आता स्थिर असले तरी 1-2 दिवसात अशीच आवक राहिली तर दर मात्र दुपटीने वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येते। सिद्धेश म्हात्रे, साम टीव्ही, नवी मुंबई।